हे आजूल फजूलच्या आरोपाला कोण न गिनणार आहे? त्यांची अवकात तरी काय आरोप करणार आहे? मंत्रालय निर्माण झालं ना, याचं समाधान एवढं आहे, ते आरोप शून्य होतात. आग जरी आम्ही जळलो असेल, पण त्या आगीतून जर महाराष्ट्रच वाचला असेल, तर त्या चटक्याचं काय करायचं? महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय ही खूप मोठी म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे, जी तुमच्यामुळे झाली. तुम्ही जर गुवाहाटी गेले नसते, तर दिव्यांग मंत्रालय झालं नसतं. पण गुवाहाटी गेल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावर झाले. आरोप कोणावर नाही होत? तुमच्यावर आरोप नाही होत? सगळ्यावरच होते. आरोप हा प्रभू रामचंद्राला सोडलं नाही. अजूनही आपण म्हणतो, कशाला त्या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली? काय गरज होती? संपला होता ना विषय, एकदा झाले होते ना, मग डबलही का द्यायला लागली? आरोप नाही आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजावरही लोक आरोप करत असेल कदाचित. कोणाला सोडलं आरोप? बाबासाहेबाला ते करत असेल. अधिकही काही लोक करतातच, ते त्या विचाराचे नसणारे. विषय आरोपाचा हा नाही आहे, तो फार गंभीर नाही. हे आजूल फजूलच्या आरोपाला कोण न गिनणार आहे? त्यांची अवकात तरी काय आरोप करणार आहेत? विषय तो नाही आहे. मला समाधान त्या आरोपापेक्षा मंत्रालय निर्माण झालं ना, याचं समाधान एवढं आहे, ते आरोप शून्य होतात तिथं. कसं आहे, आग जरी आम्ही जळलो असेल, पण त्या आगीतून जर महाराष्ट्रच वाचला असेल, तर त्या चटक्याचं काय करायचं? काही विषय नाही आहे.